आता थेट जाऊयात आपण पुण्यामधनच बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी सोबत आहेत। बालाजी यांच्याकडे जाऊयात। बालाजी, आपण बघतोय की एकीकडे पुणेकर हा पूर बघण्यासाठी, हे साचलेलं पाणी बघण्यासाठी गर्दी करतात आणि दुसरीकडे काही पुणेकर आपल्याला या सगळ्या पाण्यामधनं वाट काढताना दिसतात। काहींच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। काय नेमकी परिस्थिती आहे त्या ठिकाणी? नक्की ही दोन विभिन्न परिस्थिती आहेत गुरु। आता जर आपण पाहिलं तर हे बघ, हे हा जो माझ्या पाठीमागचा जो फ्लॅट आहे, त्या फ्लॅट मधून पाणी येते। आपण जे दृश्यामध्ये पाहत असलो तर इतकी भयानक परिस्थिती आहे की घरातलं कुठलंही सामान आता शिल्लक राहिले नाही, अशी सगळी इथल्या नागरिकांची परिस्थिती झालेली आहे। पाण्याचा विसर्ग कमी केल्याने पाणी ओसरलेलं आहे। नागरिक आपले घर साफ करतायत, घरातली तपासणी करतायत, घरातलं पाणी काढतायत, मात्र त्यांच्या घरादाराचं जे संपूर्ण नुकसान आहे ते आपल्याला झालेला पाहायला मिळते। आता याच सोसायटीतला एक फ्लॅट आहे, ज्या फ्लॅटमध्ये टीव्ही आहे, सोफा आहे, जे काही घरातलं साहित्य आहे ते सर्व पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। अशी इथल्या अनेक सोसायटी आहेत ज्यामध्ये हे सर्व नुकसान झालेलं आहे। नागरिक हतबल आहेत, प्रशासनाचं हे अपयश असल्याचं म्हणतायत। आपल्यासोबत इथले काही नागरिक आहेत ज्यांचं या घराचं नुकसान झालंय। आपण त्यांना विचार, काय नुकसान झालंय, किती वाजता पाणी आलं? सगळं नुकसान झालं, तर काहीच राहिलेलं नाही। आता मीठ मोहरी बसणं सगळं आम्हाला, अन्न बसणं सगळं आणायला लागणार आहे। एकही गोष्ट घरात व्यवस्थित राहिलेलं नाही। तुम्ही कमीत कमी 2-3 तास अगोदर आम्हाला सांगितलं पाहिजे होतं की आम्ही एवढ्या क्युसेकने एवढं पाणी सोडणार आहे। तुम्ही 6 वाजता येता, नुसतं गाड्या काढा सांगता, निघून जाता गाड्या काढून। एकही प्रशासनाचा माणूस इथं नाही, ना कॉर्पोरेशनचा माणूस इथे, ना कुठल्या NDRFची टीम कुठे येते। एवढ्या जोरात पाणी सोडते। लेवल माझ्या डोक्याच्या वरची लेवल, तुम्ही भिंतीला लेवल बघू शकता। रात्रभर तुम्ही कुठे होते पाण्यात? आम्हाला 6 वाजता सांगितलं, आम्ही गाड्या काढल्या आणि अर्ध्या तासात पाणी एवढं जोरात आलं की आम्हाला वरती जाऊन उभं राहायला लागलं, दुसऱ्यांच्या घरात जाऊन उभं राहायला लागलं। आत्ता पाणी उसरलं, आम्ही खाली आलेलो आहे। हे सगळं नुकसान एवढं बघतोय, यातलं काय हातात सापडणं, काहीच हातात सापडण्यासारखं नाहीये। आणखी नागरिक आहेत, काय तुमच्या घराचं नुकसान आहे? पूर्ण नुकसान झालेलं आपल्या घराचं, काहीच राहिलेलं नाही। मी 4 वर्षापूर्वी घर घेतलेलं होतं। पूर्ण म्हणजे एक वस्तू सुद्धा आमच्या घरात काहीच राहिली, टीव्ही पासून फ्रीज, मुलांचे सर्व दप्तर, स्कूलचे ड्रेस, काही म्हणजे काहीच राहिलं नाही। नव्याने सर्व उभं करावं लागणार परत। जबाबदार कोण आहे? जबाबदार प्रशासनच आहे, बाकी कोण आहे सर? आम्हाला काहीच इंटिमेशन केलेलं नाही। रात्री फक्त पहाटे गाडी आली, गाड्या काढा म्हणून म्हटले, फक्त निघून गेले की एवढ्या कुशीसने पाणी सोडणार आहात, काहीच नाही। गेले आम्ही आता मी 7 वर्ष राहतोय साहेब, एक सुद्धा कोणी काही सांगत नाही, इंटिमेशन काहीच करत नाही आम्हाला। काय तुमच्या घराचं नुकसान? माझ्या घरात म्हणजे काय राहिलं नाही शिल्लक। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पहिलं तर महत्त्वाचं म्हणजे मी साधा एक ड्रायव्हर म्हणून काम करतो। एकतर एक पैसा जमा करून आम्ही काय वस्तू तिथं गोळा करतो, घेतो। आता असं अचानक न काय माहिती नाही असं काय येईल, किंवा थोडी कल्पना जर दिली असती तरी आम्ही आमच्या महत्त्वाच्या वस्तू ज्या कष्ट करून आम्ही जमा केल्या त्यात दुसरीकडे तरी नेऊन ठेवल्या असत्या। पण आम्हाला विचार करायला पण वेळ मिळाला नाही। माझ्या घरामध्ये आता काही शिल्लक राहिलेलं नाही। एक तर मी एवढं कष्ट करून ड्रायव्हरचं काम करून एवढं थोडंफार जमा केलं होतं, ते पण घरामध्ये आता काही शिल्लक राहिलं नाही। मग ते अगदी आता संध्याकाळी मी म्हणतो की आम्ही राहायचं कुठं? मी रेडने 8-9 वर्ष झालं राहतोय। माझ्या घरामध्ये पांघरायला नाही, हातरायला नाही, काय नाही। माझी मुलं दुसऱ्याच्या घरी नेऊन ठेवलेत। किती मुलं आहेत तुम्ही? मला 2 मुलं आहेत। तर गुरु, ही सगळी परिस्थिती आहे। एकीकडे निसर्गरम्यासाठी बाहेर पडणारे नागरिक आणि एकीकडे सर्वांचा संसारच उद्ध्वस्त झाला। या सगळ्या निसर्गाच्या प्रकोप म्हणा किंवा प्रशासनाचं अपयश म्हणा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रशासनाने सतर्क करणं गरजेचं होतं। नागरिकांचा हा आरोप जो आहे तो सकाळपासून सुरू आहे, मात्र प्रशासन किती गांभीर्याने घेते हेही पाहावं लागेल। आता सगळ्या सोसायट्यामधलं पाणी काढणं सुरू आहे, नागरिक साफसफाईचं काम करतायत, मात्र झालेलं नुकसान कोण भरून देणार हाही एक प्रश्न आहे गुरु। पुण्यामधली दृश्य, पुण्यामधली परिस्थिती आपण बघतोय। लोकांचा आक्रोश आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। लोक म्हणतात की आम्हाला कुठलीही कल्पना दिली गेली नाही आणि त्यामुळे आमचं जास्त नुकसान झालेलं आहे। आता लोकांनी कुठे राहावं इथपासूनच हे प्रश्न त्यांच्यासमोर उभे टाकलेले आहेत। अनेकांनी या ठिकाणी आपले संसार उभे केलेले होते, घर उभं केलेलं होतं आणि आता याच घरामध्ये